विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 6/9/2020 रोजी रविवारी आपण राष्ट्रहित या संकल्पनेचा पुढचं बीट या ठिकाणी अभ्यासण्यासाठी घेणार आहोत. ज्या संकल्पनेचा विचार करत असताना प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये प्रत्येक राष्ट्राचं अस्तित्व जोपासण्यामध्ये राष्ट्रहिताला फार महत्त्वाचं स्थान आहे आणि हे राष्ट्रहिताची संकल्पना प्रत्येक देशाचं स्वातंत्र्य, सार्वभौमत्व टिकवून ठेवण्याबरोबरच इतर राष्ट्राला आपल्या अस्तित्वासंबंधीची जाणीव करून देण्याचं काम या माध्यमातून केलं जातं. कालच्या तासिकेमध्ये गेल्या 3 तासिकेपासून राष्ट्रीय हिताचे विविध निर्धारक घटक आपण पाहिले. आजच्या तासिकेमध्ये क्लासिफिकेशन ऑफ नॅशनल इंटरेस्ट, राष्ट्रीय हिताचे वर्गीकरण ज्याला म्हणूयात, या भागाची चर्चा करणार आहोत. मित्रहो, प्रत्येक देशाचं विशिष्ट अशा प्रकारचं हित असतं. जगाच्या पातळीवर कुठलाही देश असो, त्या देशाकडे निश्चितच अशा प्रकारची एक दृष्टी आहे, हित आहे. असा कुठलाही देश आणि कुठलेही राष्ट्र आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्याला सापडणार नाही की जे राष्ट्र स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाच्या दिशेने वाटचाल करत असताना कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता ते जर वाटचाल करत असेल तर ते वाटचाल कुचकामी आणि अयोग्य ठरण्याची शक्यता आहे. म्हणून बऱ्याच विचारवंतांनी सांगितलेलं आहे की राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी प्रत्येक राष्ट्राला निश्चित अशा प्रकारचे काही प्रयत्न करावे लागतात. तर त्याचा विचार करत असताना राष्ट्रीय हिताचे आता वेगवेगळे हित असू शकतात. काय असू शकतं? कुठल्या देशाचं हित हे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचं संरक्षण करणं असू शकतं. कुठल्या देशाचं राष्ट्रीय हित हे आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं असू शकतं. कुठल्या देशाचं राष्ट्रीय हित हे औद्योगिकीकरण, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण या व्यवस्थेच्या माध्यमातून साध्य करण्याचं असतं. आता समजा काही जगाच्या पातळीवर असे देश आहेत की त्यांना स्वतःचा विकास साधण्याऐवजी इतरांच्या विकासामध्ये कशी बाधा उत्पन्न करता येईल यासाठीच ते सदोदित प्रयत्न करत असताना दिसतात. त्याचं जर उदाहरण आपल्याला घ्यायचं असेल तर पाकिस्तानसारखा देश आहे, सिरियासारखा देश आहे, दक्षिण कोरियासारखा देश आहे, इराकसारखा देश आहे, या ओमनसारखा देश आहे. या देशांनी केवळ आपल्या देशाचे हित साध्य करत बसण्यापेक्षा इतर राष्ट्रामध्ये कसं बाधा उत्पन्न करता येईल यासाठीचेच प्रयत्न ते करताना दिसून येतात. काही देशाचं राष्ट्रहित असं असतं की आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे आणि दुसऱ्या देशाचा मात्र विकास नाही झाला पाहिजे. या प्रकारची भूमिका स्वीकारून नेहमीच काहीतरी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये खोड आणण्याचा प्रयत्न करतात, ज्यामध्ये चीनसारखा देश आघाडीवर आहे. एकीकडे संशोधनाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी प्रगती आहे, एकीकडे त्यांची आर्थिक विकासाचा जर आपण विचार केला तर खूप मोठी प्रगती आहे. जगामध्ये असे कुठलेही देश नाहीत की सध्या कोरोनाच्या आजारामुळं महाभयंकर अशा परिस्थितीत जीवन जगत असताना अनेक देश आपल्या देशातील नागरिकांच्या आरोग्याच्या सेवा पुरवता नाकी नऊ येत आहेत. परंतु चीनचा जर आपण पाहिला तर एकीकडे चीनमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आणि त्याच्या वुहान लॅबमधून संपूर्ण जगामध्ये या व्हायरसचे प्रचार आणि प्रसार करण्यात आला असं बोललं जातं. तर दुसरीकडे त्यांचा GDP रेटसुद्धा म्हणजे ग्रोथ डेव्हलपमेंट रेट हा सुद्धा जवळपास 3% आहे. म्हणजे हे कशाचं प्रतीक असेल? एकीकडे अशा प्रकारचे विषाणू तयार करायचे किंवा विषाणूंचा फैलाव झाल्यानंतर लोकांना अंधारात ठेवायचा आणि दुसरीकडे आपल्या देशातली संख्या लाखोने मरत असतानासुद्धा कुठल्याही प्रकारचं न डगमगता ते अविरतपणे काम करत राहायचं आणि GDP वाढवायचा. हे कशाचं लक्षण असेल तर त्यांचं हे स्वार्थी राष्ट्रहिताचं लक्षण आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या देशाचं राष्ट्रहित असू शकतात. आता आपणच आपल्या कुटुंबाचं बघा किंवा आपल्या जीवनातलं बघा, 2-4 मित्र वर्गामध्ये असतील तर काही मित्र कसे असतात, सतत अभ्यास करतात, स्वतःचाच अभ्यास करतात, इतरांना सांगत नाहीत, इतरांना शहाणं करत नाहीत, इतरांना अंधारात ठेवत असतात. हा एक प्रकारचा मित्र आहे. दुसऱ्या प्रकारचा मित्र असतो की आपणही अभ्यास करतो, आपणही वाचन करतो आणि आपल्याला जे माहिती आहे ते दुसऱ्यांनाही सांगण्याचा प्रयत्न करतो. हा एक परोपकारी अशा प्रकारचा मित्र असतो, तो चांगला असतो. आणि तिसरा एक प्रकारचा मित्र असतो की तो माझंही भलं होणार नाही तर दुसऱ्याचंही भलं होणार नाही, मला अभ्यास करण्याचा कंटाळा आहे किंवा मलाही एक प्रगती करण्याचा, मेहनत करण्याचा कंटाळा आहे तर दुसराही माझ्या कसे नाही पुढं गेला पाहिजे, अशा प्रकारची जी भूमिका आहे ना, तर ती भूमिका ही काही मित्रामध्ये असते. तशाच प्रकारे
पाकिस्तानचं सुद्धा आहे. स्वतःचं हित साधता येत नाही म्हणून भारतासारख्या देशाला सुद्धा आपण प्रगती करू द्यायची नाही, अशा प्रकारची भूमिका स्वीकारून सतत दहशतवादी कारवाया, घुसखोरीसारखे प्रकार करणे हे मात्र चालू असताना आपल्याला दिसून येतं. तर मित्रहो, आपल्याला राष्ट्रीय हिताच्या वर्गीकरणाची चर्चा करत असताना अनेक प्रकारचं हित आहे. 6 प्रकारचे हित प्रामुख्याने रॉमसन नावाचा जो अभ्यासक आहे, 6 प्रकारचे हित बघा, इथं मी अंडरलाईन करायला लागलो. रॉम्स रॉबिन्सन नावाचा विचारवंताने या ठिकाणी 6 प्रकारचं वर्गीकरण केलेलं आहे. ते वर्गीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता पहिल्या प्रकारचं जे वर्गीकरण आहे ते आहे पहिल्या दर्जाचं राष्ट्रहित. पहिल्या दर्जाचं राष्ट्रहित म्हणजे काय? या राष्ट्रहितामध्ये देशाचं संरक्षण आणि संवर्धन करणं ही बाब त्यांना सर्वात प्राथमिक स्वरूपामध्ये मान्य करावी लागते. म्हणजे यामध्ये प्रामुख्याने जे स्वतंत्र आणि सार्वभौम अशा प्रकारचे राष्ट्र असतात त्यांच्यापुढं एकच प्रश्न असतो, तो म्हणजे आपल्या देशाच्या अंतर्गत आणि बाह्य शत्रूपासून, समाजकंटकापासून आपण आपलं संरक्षण करावं, अशा प्रकारची भूमिका आणि अपेक्षा यामध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे. हे सर्वाधिक महत्त्वाचं अशा प्रकारचं राष्ट्रहित असतं. त्याच्यामध्ये देशाची भौगोलिकतेचं रक्षण करणं, सांस्कृतिक एकवाक्यता टिकवून ठेवणं, त्यानंतर अंतर्गत आणि बाह्य शत्रू जर आपल्यावर हल्ला करत असतील तर त्यांना लगेच वेळीच उत्तर देणं, यासारखे प्रकार प्रामुख्याने यामध्ये होत असताना आपल्याला दिसून येतात. म्हणून त्याला प्राथमिक स्वरूपाचं किंवा पहिल्या दर्जाचं राष्ट्रहित असं म्हटलं जातं. हे राष्ट्रहिताची संकल्पना जवळपास सगळ्याच राष्ट्रांमध्ये दिसून येते. आता दुसरं वर्गीकरण काय सांगतं, तर दुसऱ्या वर्गीकरणामध्ये आपल्याला मुद्दा असा मांडता येईल की त्यामध्ये मी आता डार्कमध्ये हेडलाईन केलेली आहे, तर त्यामध्ये दुसऱ्या दर्जाचं राष्ट्रहित म्हणजे पहिल्या हितापेक्षा दुय्यम अशा प्रकारचं हे हित असतं. म्हणजे याच्यामध्ये अत्यंत नीड अशा प्रकारच्या हिताची हे वर्गीकरण नाही. तर यामध्ये काय असतं, या पहिल्या हितापेक्षा या राष्ट्रीय हितामध्ये दुसऱ्या दर्जाच्या हितामध्ये थोडंसं वर्गीकरणाचा विचार केला तर दुय्यम दर्जाचं आहे. म्हणजे काय, परदेशात राहणाऱ्या नागरिकांचं संरक्षण करणे. आपल्या देशाचे राजदूत वेगवेगळ्या देशामध्ये असतात, त्या राजदूतांच्या माध्यमातून आपल्या देशाची संस्कृती, आपल्या देशाचा विकास साधण्यासाठी मदत करणे, प्रयत्न करणे, हालहवाल घेणे, माहिती घेणे, म्हणजे राजनयज्ञाद्वारे सत्ता वृद्धिंगत करण्याचं हे एक महत्त्वाचं हित आहे. त्यानंतर नेक्स्ट दर्जाचं जो तिसऱ्या स्वरूपाचं जे हित आहे, आता 2 आपण पाहिले, आता मी व्हिडिओवर घेत आहे. तर स्थायी स्वरूपाचं राष्ट्रहित. आता स्थायी स्वरूपाचं राष्ट्रहित हे कसं आहे, बघा इथं या ठिकाणी तुम्हाला मी सांगितले, स्थायी हे कायम स्वरूपाचं राष्ट्रहित असतं, त्याच्यामध्ये कधीही बदल होत नाही. म्हणजे यात दीर्घकालीन ध्येय व उद्दिष्टांचा प्रामुख्याने समावेश केला जातो. अनेक ठोस अशा प्रकारचे निर्णय घेतले जातात, दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेतले जातात. यामध्ये देशातील नागरिक, राष्ट्रांची संस्कृती, भौगोलिकता याबरोबरच राष्ट्राचा विकास साधण्यासाठी लागणारी जी काही बाब आहे त्याचा समावेश याच्यामध्ये होताना आपल्याला दिसून येतो. अर्थात स्थायी स्वरूपाचं राष्ट्रहित, दीर्घकालीन ध्येय आणि उद्दिष्टांचा यामध्ये समावेश असतो. अनेक ठोस निर्णय याच्यामध्ये घ्यावे लागतात. उदाहरणार्थ औद्योगिक व्यवस्था, मित्रराष्ट्र वाढवणे, आपल्या देशाचं संरक्षण करणे, आपल्या देशाची लष्करी व्यवस्था विकसित करणे वगैरे वगैरे. 4थ्या प्रकारचं वर्गीकरण आहे राष्ट्रीय हिताचं म्हणजे गतिशील राष्ट्रीय हित. आता गतिशील राष्ट्रीय हित कसं असतं, याच्यामध्ये अनेक वेळा बदल होत असतो, हे अस्थायी स्वरूपाचं असतं. म्हणजे परिस्थितीजन्य राष्ट्रीय हित असं आपण दुसऱ्या भाषेमध्ये याच्यामध्ये म्हणू शकतो. या हितामध्ये बदलत्या काळानुसार, बदलत्या परिस्थितीनुसार हितामध्ये बदल केला जातो, ज्याला आपण गतिशील राष्ट्रीय हित असं म्हणतो. आता हे राष्ट्रीय हित कसं आकार घेत असतं, तर मित्रहो, हे राष्ट्रीय हित नेतृत्व, लोकमत, शेजारील राष्ट्रे आणि परिस्थिती यावर अवलंबून असते. म्हणजे काय, तर ज्या देशाचा नेता आणि नेतृत्व, राष्ट्राध्यक्ष, राजा किंवा पंतप्रधान किंवा जे कोणी त्या देशातलं प्रमुख पद आहे, सत्ता चालवण्याचं, सत्ता हस्तगत करून ती सत्ता विकसित करण्याचं ते नेतृत्व
जशा पद्धतीने लाभलं तशा पद्धतीचे त्या देशामधले राष्ट्रीय हित साध्य केले जातात. त्याला आपण गतिशील हित म्हणूयात. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान झाले तेव्हा त्यांचा एकच हेतू होता. राष्ट्रीय हित असं होतं की जगामध्ये शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी भारताने सुद्धा एक 4 पावलं पुढं आली पाहिजेत. आपल्या देशाचं संरक्षण, स्वातंत्र्य, सार्वभौमत्व टिकून ठेवण्याबरोबर औद्योगिक विकास करणे आणि औद्योगिक विकासाला चालना देण्याची भूमिका त्यांनी स्वीकारलेली आहे आणि जागतिक राजकारणामध्ये आपली मित्र राष्ट्रसंख्या वाढली पाहिजे. हे नेतृत्व बदललं. त्यानंतर इंदिरा गांधीजींचं नेतृत्व आलं. इंदिरा गांधीजींच्या नेतृत्वामध्ये आयरॉनिक अशा प्रकारची पॉलिसी होती, म्हणजे पोलादी अशा स्वरूपाचं नेतृत्व होतं. खंबीर, कणखर, परिपक्व, देशाच्या अंतर्गत विकास साधण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये आपला दबदबा निर्माण करण्याची भूमिका आणि थोडासा आक्रमकपणा इंदिरा गांधींनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळामध्ये घेतला. त्यानंतरचा विचार केला तर राजीव गांधीचं राष्ट्रीय हित कसं होतं, तर ते गतिशील स्वरूपाचं राष्ट्रीय हित होतं. त्यांनी काय केलं, स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, संरक्षण याबरोबरच आपल्या देशाचा वैज्ञानिक विकास कसा साधला जाईल आणि या देशातल्या तरुणाला त्यांच्या हाताला काम कसं दिलं जाईल ही भूमिका होती. अर्थात वैज्ञानिक प्रगती, इलेक्ट्रॉनिक डेव्हलपमेंट जे खऱ्या अर्थाने कोणाच्या माध्यमातून झालेलं असेल तर राजीव गांधी यांच्या नेतृत्वातून झालेलं आहे. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंनी घेतलेले निर्णय, त्यात बदल इंदिरा गांधींनी केला. इंदिरा गांधीच्या नेतृत्वापेक्षा पुढचे बदल हे राजीव गांधींनी केले आणि मागचे काही सोडून दिले. म्हणजे लालबहादूर शास्त्रींचा जर आपण विचार केला तर हेही पंतप्रधान होते. त्यांनी जय जवान जय किसानचा नारा दिलेला होता. या देशातलं संरक्षण करणारा सैनिक आणि या देशातला उत्पादन करणारा, मजुरी करणारा, मेहनत करणारा, काबाड कष्ट करणारा जो शेतकरी आहे, हे 2 वर्ग खऱ्या अर्थाने टिकले आणि वृद्धिंगत झाले तर त्या देशाचा विकास चांगल्या गतीने होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं. गतिशील अशा प्रकारचे राष्ट्रीय हित आहे. आज जर आपण पाहिलं तर आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 पासून या ठिकाणी पंतप्रधान पदावर कार्यरत आहेत. तर त्यांनी त्यांचं राष्ट्रीय हित कसं होतं हे आपण पाहत असताना सत्ता मिळवणे, संस्कृती टिकवणे, वृद्धिंगत करणे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, जागतिक राजकारणामध्ये आपले मित्रराष्ट्र कसे वाढले पाहिजेत यासाठी प्रयत्न केले. हे त्यांचं गतिशील अशा प्रकारचं नेतृत्व आहे. मित्रहो, मला या ठिकाणी सांगायचं आहे आवर्जून की प्रामुख्याने की गतिशील नेतृत्वामध्ये सतत बदल संभवत असतो आणि म्हणून अशा प्रकारचं राष्ट्रीय हिताचं हे वर्गीकरण आहे. उर्वरित भाग आणि घटक आपण उद्याच्या ताशी